हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ दुपार सर्वांना. दुपारचे 1-1:30 वाजलेले आहेत आणि आत्ता माझी सही घरातले कामं आवरलेले आहेत. आणि उद्या आहे गुढीपाडवा. उद्या असणाऱ्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि अमावस्या आजच चालू झालेली आहे सकाळी आणि उद्या सकाळी 6-6:30ला संपणार आहे. आणि गुढीपाडवा हा 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त मानला जातो. म्हणजे अक्षय तृतीया, परत हा गुढीपाडवा आणि दसरा आणि विजयादशमी, दसरा आणि जे आपली दिवाळीचा पाडवा असतो तो, असं हे 3:30 मुहूर्त आहेत. त्यातला हा मुहूर्त खूप महत्त्वाचा आणि खूप शुभ मानला जातो. या मुहूर्तावर म्हणजे आपल्याला त्या दिवशी काही म्हणजे वेळ काळ बघावं लागत नाही. नवीन गाडी आणायची असेल किंवा मग घराची आपल्याला पायाभरणी करायची असेल, वास्तुशांती करायची असेल किंवा काही म्हणजे कुठली पण वस्तू, शक्यतो सोनं खरेदी करावं असं म्हणतात. पण आता सोन्याचा दर इतका वाढलेला आहे की सोनं स्वप्नातच घेऊ शकतो आपण आता. म्हणजे घेणारे घेतात, पण सर्वसामान्य माणूस तर आता स्वप्नातच सोनं खरेदी करायला पाहिजे असं म्हणावं लागणार आहे. कारण 1,60,000, 1,61,000, 62, 63 असं सोनं झालेलं आहे. त्यामुळे आपण काय सोनं चांदी काय खरेदी करू शकत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं आपण खरं म्हणजे गुढीपाडव्याला काहीतरी शुभ असं वस्तू आणायची असते. कारण की असं म्हणतात की त्या दिवशी कुठली म्हणजे सोनं चांदी वगैरे आणले की ते टिगतं, मोडायची वगैरे वेळ येत नाही त्याला. परत म्हणजे त्यापासून आपल्या सोन्यात वगैरे किंवा त्या वस्तूत वाढ होत जाते असं म्हटलं जातं. म्हणून शुभ मुहूर्तानं आपण एखादी वस्तू आणत असतो. पण आता सोनं इतकं महाग झाले, त्यामुळे आपण सोनं तर काय आणू शकत नाही. तर मग काय आणलं पाहिजे? कारण आपल्याला सर्वसामान्यांना परवडेल असं आपण काय आणलं पाहिजे? तर आपण हळद आणू शकता. परत ज्यांच्याकडे श्रेयंत्र नाही त्यांनी श्रेयंत्र आणू शकता. गजलक्ष्मी आणू शकता. लक्ष्मीची एखादी मूर्ती आणू शकता. म्हणजे काही नसेल तर तांदूळ आणा, साखर आणा किंवा मोठं मीठसुद्धा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण त्याचा उपयोग करतो. मीठसुद्धा म्हणजे लक्ष्मी स्वरूप मानतो आपण. तर मोठं मीठ आणा किंवा लवंगा आणा. लवंगा पण लक्ष्मीला खूप प्रिय असतात बघा. लवंगा आणा किंवा वेलदोडे आणा. वेलदोड्याची पण माळ करून आपण लक्ष्मीला घातलेली चांगली असते. कमळगट्ट्याची माळ जरी तुम्ही आणला तरीसुद्धा चालेल. पिवळ्या कवड्या असतील त्या आणा. म्हणजे ह्या वस्तूसुद्धा, आता पिवळी कवडी काही 20 रुपयाला 30 रुपयाला एक कवडी मिळते आपल्याला, ती आणला तरीसुद्धा चालेल. म्हणजे आपल्या बजेटनुसार आपण खरेदी करायचं आहे. धन थोडंसं आणलं असं तरी पण चालतं उद्याला. आपल्याला जे शक्य आहे गूळ आणा. गूळ पण म्हणजे आणलेलं चांगलं असतं. अशा ह्या वस्तू जरी तुम्ही उद्याला आणला, ज्यांच्याकडे म्हणजे लक्ष्मीचा फोटो वगैरे नाही आहे त्यांनी लक्ष्मीचा फोटो आणा. चांदीची ज्यांना जमत असेल त्यांनी चांदीची मूर्ती आणला तरी सुद्धा लक्ष्मीची चालेल. पण आता खूप महाग चांदी झालेली आहे, त्यामुळे ते काय शक्य नाही आहे. त्यामुळे जे आपल्याला जमतं ते आणलेलं बरं आहे, लक्षात ठेवा. आणि गुढीपाडव्याची थोडीशी स्वच्छता माझी होती ती केलेली आहे मी. पटपट आवरून घेतलं. आता जाणार दुकानात. आता गेले की संध्याकाळी जायचं. आता भांडी वगैरे झालेले आहेत, अजून जेवायचं आहे. आता जेवणार. हे आले की आता दोघंजण मिळून जेवणार. आणि जेवण झालं की मी यांना सोडून या म्हणणार आहे. गुढीची काठी वगैरे यांनी आणून ठेवलेले आहेत. कारण की आता हे 3ला गेले की संध्याकाळी 11:30लाच येणार. उद्या सकाळी काय आणायचं होत नाही. मग आता आणून ठेवल्या ती तेवढी काठी 50 रुपयाला काय तर आणलेले. आम्ही छोटीच गुढी उभा करतो, जास्त काय मोठी करत नाही. कारण कुठं जागाच नाही, त्यामुळं जास्त मोठी गुढी काय उभा करत नाही. पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. या गुढीपाडव्यात तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊन देत आणि जे काय तुमच्या आयुष्यात संकट दुःख असतील ती निघून जाऊन देत आणि तुमचं आयुष्य सुखाने, समाधानाने, आनंदाने आणि चांगल्या आरोग्याने भरभरून जाऊन दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. कारण तुमचे कमेंट आणि लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर प्लीज लाईक आणि कमेंट व्हिडिओला करत जावा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. कधी कधी मन म्हणतं की लोक आपल्याशी जसं वागले आहेत तसंच आपण पण त्यांच्याशी वागावं. पण नंतर आणि मनात विचार येतो की
आपणही त्यांच्यासारखं वागलं तर मग त्यांच्यात आणि आपल्यात काय बरं फरक राहिला. कुलूप बंद केले म्हणजे काळजी मिटत नाही. जबाबदारी असते ती चावी सांभाळून ठेवण्याची. तसंच नातं जुळलं म्हणजे ते टिकलंच असं नाही. जबाबदारी असते ते टिकवून ठेवण्याची. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ दुपार सर्वांना. घरातली सगळी कामं आवरली आणि घराची जी स्वच्छता होती ती थोडक्यात आवरूया म्हणलं, कारण एक अर्धा तासच माझ्याकडे वेळ होता. तेवढ्यात मग हे डबे वगैरे, कपाट वगैरे, परवा मी स्टीलचं कपाट थोडं निम्मं पुसलेलं होतं आणि निम्मं पुसायचं होतं. तर ताटं वगैरे जिथं मांडलेले आहेत ते सुद्धा माझं पुसायचं होतं. आणि इकडल्या 2 डब्यांच्या इथे मी डबे काढून का पुसले नाही तर त्यामध्ये गुळ आहे आणि त्याच्या पाठीमागनं वगैरे मी जो खडा असतो आपला मुंग्यांचा तो मारलेला आहे, त्यामुळं मी ते तिकडनं जास्त पुसलं नाही. आणि ही हळद आणलेली आहे मी आज. पावशेर हळद 125 रुपये. इतकी महाग हळद झालेली आहे. कशात म्हणजे लोक कशात पैसे काढतील आणि काय. सेंद्रिय म्हणून त्यांनी 125 रुपयाला पावशेर हळद दिलेली आहे. 60 रुपये पावशेर हळद होती ते आता 125 रुपये, म्हणजे डबल रेट त्यांनी वाढवलेला आहे. आता काय म्हणजे स्वस्त असं काही राहिलं नाही बघा. सगळ्यात महागाई ही पेटलेली आहे. फक्त माणसाचीच किंमत आता स्वस्त आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण माणसालाच किंमत नाही असं वाटत आहे. पगारात तर काय वाढ होत नाही आणि महागाई तर काय थांबत नाही. कसं बजेट बसवायचं आणि काय करायचं हे गृहिणींच्या पाटणं म्हणजे ते आपल्याला टेन्शनच असतं महिन्याला, की बाबा एकाचा दर वाढतो तर एकाचा कमी होतो. आता गॅस टॉकीसुद्धा 830 840 होती आणि ह्या महिन्यात आता 921 रुपये गॅस टॉकीलासुद्धा घेतलेले आहेत. म्हणजे कुठं 70-80 रुपयाचा फरक त्यांनी गॅस टॉकीमध्ये सुद्धा पाडलेला आहे. आणि जे तिजोरी मी पुसायला गेले आणि तिजोरीची जी काच आहे ती मधून अशी तुटलेली आहे. खरं म्हणजे फुटलेल्या काचमध्ये चेहरा बघून म्हणजे बघायचं नसतं, घरात ठेवायचं पण नसतो. पण आता बघूया हे घरात कुणाला तर बोलवून म्हणजे एखाद्या काचवाल्याला ती काच बसते का हे बघायला पाहिजे. तिजोरी घेऊन आम्ही जवळजवळ 10 ते 11 वर्ष झाली, पण कसलीही म्हणजे हे नाही आहे तिजोरीची. म्हणजे व्यवस्थित होती, काय त्याच्यावर म्हणजे आपटलं काय कळना कशी फुटली ती काच, पण काहीतरी आपटल्यावरच ती फुटलेली आहे. आणि खूप दिवस झालं म्हणत होते मी तिजोरी पुसायची म्हणते, परत राहते. त्यामुळं म्हटलं आज काही झालं तर तिजोरी पूर्ण पुसून ही काढायचीच. रोज एक भाग जर पुसला तर व्यवस्थित होतं, कानाने कोपरा सगळा स्वच्छ होतो. पण करायचं म्हणते आणि ते राहूनच जातं. आणि मी इथं कॅमेरा लावला आणि माझ्या नाही लक्षात आले की बाहेरच्या खिडकीतला सगळा उजेड इथं पडत आहे. आणि मी कॅमेरा लावला आणि माझ्या कामात पुसायचे वगैरे लागले. आता स्टीलचं रॅक हे स्वच्छच आहे, म्हणजे मी काल पूर्ण सगळं पुसून काढलेलं होतं ते स्वच्छच आहे. फक्त वरचा कप्पा आणि जे ताटं मी मांडलेले आहेत तिथं थोडंसं किचकट आहे पुसायला. आणि गडबडनं जर पुसायला गेला तुम्ही तर ते कापलं जातं, त्यामुळं मी ते शिस्तात पुसते. असं सणावाराच्या निमित्ताने घर मात्र पूर्ण सगळं स्वच्छ होतं. त्यामुळं सण असला की आपण स्वच्छ पुसलं किंवा साफसफाई केली की बरं असतं, कारण त्यानिमित्तानं तर होतं. रोज काय आपण आपलं आवरतो पळतो, हे आपलं रोजचं रुटीन चालूच असतं. आणि घरात जेवढी स्वच्छता असेल तेवढं घरात प्रसन्न वाटतं आणि आपल्यालासुद्धा घरात आत बाहेर करताना खूप छान वाटतं. आणि कुणीतरी आपल्या घरात आलं तरी बघूनच त्यांना पण खूप समाधान वाटतं. आणि ज्या त्यावेळी तुम्ही जर स्वच्छता केला आळस न करता तर अजिबात म्हणजे घर घाण होत नाही, व्यवस्थित राहतं. आणि जर एकदमच सगळं करायला गेला तर मग आजारी पडायला होतं. त्यामुळं एकदम सगळं कधीही करायचं नाही. थोडं आज हा कोपरा उद्या तो कोपरा असं सगळं स्वच्छ करायचं. आणि ज्यावेळी आपल्याला समोर घाण झालेलं दिसतं त्यावेळी लगेच तिथं कापड घेणे आणि पुसणे, हे एक काम केला तुम्ही तर म्हणजे अजिबातच आपल्याला त्रास हा होत नाही. आता ही सगळी भांडी मांडून घेते, कारण की किचन ओटा पुसून मी भांडी सगळी तिथं मांडलेली आहेत ती सगळी मी जाळीत भरणार आहे. कारण की किचन ओट्यावर बरं वाटत नाही ती भांडी. आणि काहीतरी घ्यायला गेला असा किंवा आपण आता जेवण वाढून वगैरे घ्यायला गेलो, चहा वगैरे आमच्यात त्यातच करतात, मग सगळं ते एकदा चहा उतू घालवतात, मग ते घासलेल्या भांड्यात वगैरे चहा येतो. त्यामुळे ती सगळी भांडी मी आता जाळीत पूर्ण भरणार आहे. आणि एवढंसंच पुसून काढलेलं आहे की ती 10 मिनटं पण लागले नाहीत, पण बघू शकता किती छान दिसत आहे.
आता ग्लास वगैरे काही मी घासले नाहीत कारण की स्वच्छच होते. परवा मी जसं मला घाण दिसेल तसं मी लगेच ते धुवायला वगैरे घेत असते हातासरशी, त्यामुळे ते स्वच्छच होते. त्यामुळे मी काही ते घासले नाहीत. आणि वाट्या वगैरे रोजच्या रोज काही निघतातच, त्यामुळे त्या काही घासायला लागतच नाहीत. आणि पराते वगैरे पण रोज निघतात, त्यामुळे इथली भांडी काय अशी स्पेशल अशी घासायला काढायला लागत नाहीत. आणि ही बघू शकता मी भांडी सगळी घासलेली आहेत. जो आपला मसाले डबा होता तो सुद्धा घासून मी किचन ओट्यावर डब मारलेला आहे. ते सगळं जाळीत भरते, म्हणजे किचन ओट्यावर जे पाणी सांडलेलं आहे ते सगळं आपल्याला हे करायला वायपरने सगळं पुसून काढायचं. म्हणजे काही जरी सांडलं तर मग ते किचन ओटा आपला घाण होत नाही. आणि आत्ता गेले की मी संध्याकाळी आल्यावर जर ते घाण दिसलं तर मग ते तसंच पडतं, कारण की संध्याकाळी आल्यावर काहीही करायला नको होतं. आणि यांच्या कंपनीतली मेस बंद झालेली आहे, कारण की गॅस जे होतं ते गॅस तिथं मिळत नाही. आता हॉटेलचे वगैरे गॅस बंद केलेले आहेत, त्यामुळं त्यांनी मेस जी होती कॅन्टीन जे होतं ते बंद केलेलं आहे. आता घरातनं डबा ते रोज नेत आहेत, त्यामुळं तो डबा आहे तो घासून व्यवस्थित ठेवला, कारण की आता भरून ते त्यांना द्यावा लागणार आहे तो डबा. आणि पाणी बघू शकता केवढं सांडलेलं आहे किचन ओट्यावर. तेवढीशीच भांडी मी डब मारली, पण किचन ओट्यावर पाणी बघू शकता तुम्ही केवढं सांडलेलं आहे. ग्रेनाईटचा किचन ओटा असल्यामुळे लगेच पाणी त्याच्यावर तरंगलेलं दिसतं. जेवढा लगेच स्वच्छ होतो तेवढा लगेच घाणसुद्धा होतो. आणि आत्ता श्री शाळेतनं आलेला आहे आणि तो जेवलेला आहे आणि एकच ताट ते पडलेलं आहे. ते मग लगेच म्हटलं हातासरशी घासून ठेवूया, आणि म्हणजे आपल्याला जी किचनची चावी आहे ती आणि परत बेसिन स्वच्छ घासता येईल. मग ते पण लगेच मी तांब्या, परत वरण आज बनवलेलं तर वरण त्याला आवडीने खाल्लं, पण वरण घट्ट असलं तरच खातो. असं पातळ पाण्यावाने जर वरण केलं तर अजिबात खात नाही. श्रीचे पण आमच्या खाण्याच्या बाबतीत लई नखरे आहेत. भाकर नको, चपातीच पाहिजे, वांग्याची भाजी नको. बटाटा वगैरे असला तर खूप आवडीने खातो, पण वांगी वगैरे खात नाही. आणि कडधान्य खातो. आज चवळीची भाजी केलेली तर खूप आवडीने त्याने खाल्ली. नुसता बटाटा, डाळ, कांदा हे असलं त्याला लागतं. दुसरं काय बेसनची पोळी वगैरे केली तर तीसुद्धा आवडीने खातो, पण झुणका जर बनवला तर तो खात नाही. आणि इनमीन 3 माणसं आणि त्याच्यासाठी वेगळं याच्यासाठी वेगळं हे असलं काय मी करत बसत नाही. खायचं असलं तर खा, नाही तर सरळ श्वास घे, श्वास चपाती खा म्हणून मी सरळ सांगते. आणि ओलं कापड करून फक्त पुसून काढलं तर किती क्लीन छान दिसत आहे. कुठलेही काम करायला वेळ लागत नाही, पण आळस आलेला जो असतो तो झटकून टाकून जर आपण काम केलं तर ते व्यवस्थित जिथल्या तिथं काम होतं. आणि नंतर ना आपल्या अंगावर पण असं ओझं होत नाही. नाहीतर आळस आल्या म्हणून टाकलं की परत आपल्याच अंगावरती परत ते तसंच काम राहतं. आणि डबल काम नंतर डबल वेळ पण लागतो आणि डबल काम पण होतं. आणि घरात मग झुरळं, माशा हे होतं ते वेगळंच. आणि ही काठी आणलेली आहे गुढीसाठी, 7 फूट काठी आणलेली आहे. तिथं त्याने मोजून बघितलं तर बरोबर 7 फूट काठी बास होते. तर ती 50 रुपयाला काही तर मिळालेली आहे. 40 रुपये किलो म्हणून घेतला कोल्हापुरात. आई म्हणाली लसूण महाग आहे घेऊया म्हणून 40 रुपये किलोनं 3 किलो लसूण घेतला आम्ही. बहिणीने 1 किलो, मी 1 किलो, आईने 1 किलो. कसा काळाच पडलाय, काळा पडलाय, पण आत लसणाच्या ज्या कुड्या आहेत त्या चांगल्या आहेत. हे पहा, कुड्या चांगल्या आहेत, तो वरनं कलर सगळा काळा झाला आहे. बहुतेक हा लसूण नवीन आहे आणि वल्ला आहे, त्यामुळं असं झालेलं आहे असं वाटतं. 1 किलो लसूण आहे, संपवायला पाहिजे लवकर. चला, खूप दिवस झालं वरण बनवलेलं नव्हतं, म्हटलं आज जरा वरण बनवावं. एकच सारखं काहीतरी खाऊन असं कंटाळा येतो, म्हणून जरा वेगवेगळं काहीतरी असलं तर बरं वाटतं. आणि वरणाला कोथिंबीर कढीपत्ता खरं म्हणजे पाहिजे, पण तो काय माझ्याकडे नव्हता. आता बिना कोथिंबीर आणि कढीपत्त्याचेच मी वरण बनवणार आहे. आणि वरण केले की वरण भात, वरण चपाती, वरण भाकरीसुद्धा खूप छान लागते. आणि तोंडाला एक चव वेगळीच येते. पण वरणाला सगळं साहित्य पाहिजे. टोमॅटो वगैरे डाळीत घालून आपण शिजवला की, आणि तुरीची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स डाळींचं वरण मला खूप आवडतं. एक जण नुसता मुगाच्या डाळीचं करतात किंवा एक जण नुसता तुरीच्या डाळीचं करतात. एक जण जी वरण्याची डाळ असते बघा त्याचं सुद्धा वरण बनवतात. पण वरण्याच्या डाळीनं पित्त खूप होतं. तुरीची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स केलेल्या. आणि ही आलं लसणाची पेस्ट.
आता मी मोहरी घातलेला आहे, जिरं घातलेलं आहे आणि आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा वापर सुद्धा करू शकता, पण माझ्याकडे हिरवी मिरचीच नाही आहे. किती दिवस झाले हिरवी मिरची आणायची म्हणते गावात गेले आणि विसरून येते. नंतर हळद घालायची, ही घरची हळद आहे, हळकुंड दळून आणलेली हळद आहे. आणि एक टोमॅटो घातलेला मी डाळीत, थोडी तुरीची डाळ आणि थोडी मुगाची डाळ असं मिक्स केलेलं आणि एक टोमॅटो घातलेला. डाळ बघू शकता किती छान शिजलेली आहे, एकदम अशी घट्ट झालेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आमच्यात वरण आहे ते असं घट्ट लागतं, पातळ चालत नाही. पातळ केलं तर कोण खायला बघत नाही, त्यामुळे थोडं घट्ट वरण बनवते. अजून हे शिजून चांगली दणकून उकळी येऊ द्यायची आपल्याला. शिजल्यानंतर परत गार झाली की आणि घट्ट होतो, त्यामुळं असं रबरबीत वरण लागतं आमच्या. चला चपातीचं पीठ मळून घेते. वरणाला कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे.